नमस्कार, मैं हूं मुरारी पांडे। आप सभी का समाचार 9 न्यूज में स्वागत है। हम इस वक्त मौजूद है मुंबई के चांदीवली विधानसभा क्षेत्र के प्रीमियर कंपनी के SDIL वसाहत में हम इस वक्त मौजूद है। आप देख पा रहे होंगे पीछे यहाँ पर एक मंच नजर आ रहा होगा। वो मंच विशेष रूप से चांदीवली के जो आमदार दिलीप लांडे द्वारा ये मंच यहाँ पर विशेष रूप से बनाया गया। लेकिन जो कैल बाजार, संदेश नगर और क्रांति नगर जो झोपड़पट्टी का जो इलाका था, जो एयरपोर्ट की जमीनों पर बनी हुई है, उस विस्थापितों के लिए कहीं ना कहीं एक विशेष कार्यक्रम यहाँ पर रखा गया है। आज कैल बाजार और संदेश नगर के जो झोपड़पट्टी धारक है, उनको वहाँ पर आज उनको मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के द्वारा यहाँ पर उनको चाबी वितरित की जाएगी। उनके अधिकार का, उनके हक का घर आज जो उन्होंने बहुत वर्षों से अपने स्वप्न के रूप में देख रखा था, कहीं ना कहीं दिलीप लांडे जो आमदार है, उनके किए गए प्रयास से आज कहीं ना कहीं सफल होते दिखाई दे रहे हैं। और आज 1500 लोगों को उनके हक का घर आज यहाँ पर मिलेगा। और जो CM है एकनाथ शिंदे, उनके हाथों से यहाँ पर उनको यहाँ पर सदनी का यानी चाबी दी जाएगी। हम इस कार्यक्रम के विषय में जो आमदार है दिलीप लांडे, उनसे भी बात करने की कोशिश करेंगे कि आज उनकी क्या भावना होगी, उसके पर भी हम बात करेंगे। जो यहाँ पर जो अतिथि के रूप में जो नेता यहाँ पर आएंगे, उनसे भी हम बात करने की कोशिश करेंगे, उनकी भी बाइट लेंगे कि किस तरह की उनकी भावना रही है। विशेष रूप से आज 1500 लोगों का जो सपना है वो कहीं ना कहीं पूरी तरह से पूरा होता हुआ दिखाई दे रहा है। परमेश्वराचे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांच्या चरणावरती नतमस्तक होऊन त्यांचे आभार मानतो की गेले अनेक वर्ष मी आणि माझ्या कुटुंबियांनी पाहिलेलं स्वप्न, माझ्या क्रांतीनगर मधील आशीर्वाददात्या लोकांनी पाहिलेलं स्वप्न, क्रांतीनगर, संदेशनगर, जरीमरी आणि बामंडा हे मिठी नदी पात्रातील विमान प्राधिकरणाच्या जागेवरती जे वसलेली झोपडपट्टी आहे, पावसाळ्यात प्रत्येक पावसाळ्यामध्ये त्यांच्या घरामध्ये पाणी जात होतं, मुलाबाळाचा जीव धोक्यात होता। 2006ला मी वस्तुस्थिती माझ्या नजरेने पाहिलेली आहे। त्यामुळे 2006 पासून ते स्वप्न घेऊन फिरत होतो की या लोकांना यांच्या हक्काचं घर, त्यांची मुलं बाळ सुखी राहतील अशा पद्धतीचं घर मिळावं। आणि म्हणून गेले अनेक वर्ष या लोकांना अनेक मंत्री असतील, अनेक आमदार असतील, या लोकांनी फक्त या गरिबीची चेष्टा केली, यांच्या भावनांशी खेळले आणि कुठले तरी खोटे डायलॉग सांगून या लोकांना फसवलं गेलं। परंतु ज्यावेळे या लोकांसमोर मी आशीर्वाद घेण्यासाठी गेलो, त्यावेळे या लोकांना सांगितलं तर एक वेळ विश्वास ठेवा, तुम्ही मला तुमची सेवा करायची, तुमच्या हक्काचं घर देण्याची संधी द्या, कुणी मुख्यमंत्री असो, त्या मुख्यमंत्र्याकडून तुमच्या मुलाबाळाचं, तुमच्या हक्काचं घर देण्याचं काम माझं आहे। जर शासनाने ऐकलं नाही, त्या मुख्यमंत्र्याने ऐकलं नाही, तर मी माझं अख्खं कुटुंब बलिदान करेल, परंतु तुमचं कुटुंब सुखात ठेवण्याचं काम करेल। आणि या दृष्टिकोनातून या पूर्वीच्या 2.5 वर्षामध्ये अनेक आंदोलनं केली। ज्या जनतेला शब्द दिला होता त्या जनतेला सांगितलं आंदोलनात कोणी येऊ नका, मी आणि माझं कुटुंब हे सर्व आंदोलन करेल। मी माझी बायको आणि 2 मुलं घेऊन अनेक माध्यमातून आंदोलन केली। त्या आंदोलनाच्या माध्यमातून या लोकांचा आवाज शासनापर्यंत पोहोचवला। शासकीय दरबारी वर्षा बंगल्यामध्ये मुख्यमंत्र्यांची बैठक असताना मुख्यमंत्र्यांना सांगितलं की माझ्या क्रांतीनगर, संदेशनगर, जरीमरी, बामंडा लोकांना घरं द्या, अन्यथा या लोकांच्या घरासाठी मी माझं अख्खं कुटुंब, माझं घर बर्बाद करून टाकेल। मी माझ्या या मुलाला घेऊन गेलो होतो आणि या मुलावरती घासलेट टाकून सांगितलं होतं जर तुम्ही या लोकांना घरं नाही दिली तर मी माझं मुलगा त्या क्रांतीनगर मध्ये नेऊन चाळून टाकेल, बलिदान करून टाकेल। आणि हे वाक्य त्यावेळेचे नगरविकास मंत्री, आत्ताचे मुख्यमंत्री यांनी ऐकलं होतं। त्यांनी मला शब्द दिला होता की दिलीप मामा, तुमच्या गरिबांची घरं द्यायचं काम माझं असेल, तुम्ही असं वाईट किंवा कुटुंबाला कुठेतरी त्रास होईल असं कुठलंही पाऊल उचलू नका। त्यांनी दिलेला शब्द 30 जूनला मुख्यमंत्र्यांची शपथ घेतली, 5 जुलैला 85 कोटी रुपये
माझ्या विभागातील गोरगरिबांना हक्काचं घर देण्यासाठी, त्यांच्या घराची ही इमारत रिपेअर करण्यासाठी 85 कोटी रुपये दिले, येऊन भूमिपूजन केलं आणि आज या जनतेच्या आशीर्वादाने आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या शुभ हस्ते या गोरगरिबांना त्यांच्या मुलाबाळाचं हक्काचं घर देण्याचा सुवर्ण अक्षराने लिहून ठेवणारा या चांदिवलीच्या इतिहासामध्ये ऐतिहासिक क्षण या ठिकाणी आलेला आहे। आज हा माझ्या कुटुंबातील आणि माझ्या या संपूर्ण जनतेच्या कुटुंबातील एक आनंदाचा आणि एक सुवर्ण अक्षराने लिहून ठेवणारा क्षण आहे। मामा, एक सवाल ऐसा भी है कि आज क्रांति नगर बैल बाजार का जो इलाका था, संदेश नगर हो, आज उनको यहाँ पर उनके हक का घर मिलने से जो जरी मरी के लोग हैं, कहीं ना कहीं उनको भी एक उम्मीद की किरण जगी है। और आने वाले दिनों में क्या भूमिका होगी जरी मरी के विस्थापितों को लेकर आपकी? आपण जर माझं विधानसभेमधलं मनोगत ऐकलं असेल, माझ्या चांदिवली विभागातील लोकांच्या भावना ऐकल्या असतील, त्या ठिकाणी बोलताना हेच सांगितलं होतं, क्रांतीनगर असेल, संदेशनगर असेल, जरीमरी असेल, मामंडा आहे, मिठी नदीच्या शेजारी विमान प्राधिकरणाच्या जागेवरती असणाऱ्या लोकांच्या हक्काची घरं या ठिकाणी बांधलेली आहेत। काही लोकांनी राजकारणासाठी जातीचं राजकारण करून त्या ठिकाणी माझ्या गोरगरिबांना घरं दिली नाहीयेत, परंतु मी ना जातीचं, ना पातीचं, ना पक्षाचं राजकारण न करता माणुसकी या नात्याने लोकांनी दिलेला विश्वास, त्या विश्वासाला कुठं तडा जाता कामा नये या दृष्टिकोनातून ज्या लोकांना या ठिकाणी यायचे आपलं कुटुंब घेऊन, ज्या लोकांना हक्काचं घर पाहिजे, त्या लोकांना घर देण्याचं काम महाराष्ट्र शासनाच्या नियमाप्रमाणे हे घर देण्याचं काम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने ते मी पूर्ण करणारच। मामा, आखिरी सवाल, आप लोगों का आशीर्वाद लेते हुए आज भाविक हो गए, क्या कहेंगे इस बारे में? या लोकांकडे पाहिल्यानंतर 2006ची आठवण होते, ज्यावेळे या मुंबई शहरामध्ये महापूर आला होता, त्यावेळे क्रांतीनगर मध्ये एकही घर दिसत नव्हतं, अर्ध संदेशनगर डुबलेलं होतं, अर्धी झरीमरी डुबलेली होती, मामंडाच्या लोकांच्या घरावरून पाणी गेलेलं होतं, की रात्री 2-1:30 वाजता 3 वाजेपर्यंत, सकाळी 5 वाजेपर्यंत ही वस्तुस्थिती मी पाहिलेली आहे। आणि त्या दिवसापासून या लोकांना फक्त फसवलं जात होतं। कादर खानचे ते पुराने डायलॉग बोलले जात होते, आने वाली दिवाळी, आने वाली ईद, बिल्डिंग होएगी, परंतु या गोरगरिबांना त्यांच्या हक्काचं घर मिळालं नाही। त्याच्यानंतर 2018 पर्यंत अनेक वेळा पावसाळ्यामध्ये यांच्या घरामध्ये पाणी घुसलं। या लोकांना पावसाळ्यामध्ये आपलं घर सोडून मुलाबाळांचा जीव वाचवण्यासाठी शाळेमध्येचा आसरा घ्यावा लागत होता, ही वस्तुस्थिती पाहिलेली होती। आणि म्हणून यांना स्वतःचं घर देण्यासाठी जे मी स्वप्न घेऊन फिरत होतो, हे स्वप्न साकार होत असताना या लोकांच्या डोळ्यातले अश्रू मला दिसले आणि तेच अश्रू माझ्या हृदयामध्ये आहेत, तेच तुमच्या समोर आता लोकांना भेटताना दिसले असते। मी जोडे आपल्या समोर पसरतोय माझ्या या लोकांसाठी। याच बजेटमध्ये 40 कोटी रुपये देऊन माझ्या लोकांनी, संदेश नगरच्या लोकांसाठी 1 नंबर बिल्डिंगचं काम करून द्यावं आणि तुमचा आशीर्वाद माझ्या लोकांच्या डोक्यावर ठेवा, एवढी या ठिकाणी विनंती करतोय। साहेब, या ठिकाणी कमीत कमी 10,000 लोक येणार आहेत। ज्या ठिकाणी माझी बहीण बसलेली आहे, उपायुक्त डीसीपी माननीय सातपुते मॅडम, माझे चव्हाण साहेब या ठिकाणी बसलेले आहेत। माझ्या पोलीस अधिकाऱ्यांना बसायला जागा नाहीये, छोट्याशा गल्लीमध्ये पोलीस स्टेशन आहे, जर काय झालं तर बाहेर येता येत नाहीये, लोकांना सेवा देता येत नाहीये। माझी साहेब, माझ्या पोलीस स्टेशनच्या वतीने, माझ्या या विभागातील लोकांच्या वतीने आपल्याला विनंती आहे की एक बिल्डिंग, MMRDची एक बिल्डिंग माझ्या पोलीस स्टेशनसाठी द्यावी। मला माहिती आहे साहेब, तुम्ही फक्त आणि फक्त 5 मिनिटांमध्ये माझ्या साकीनाका पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांचे जीव धोक्यात होते, त्या अधिकाऱ्यांचा जीव वाचवण्यासाठी फक्त 5 मिनिटांमध्ये निर्णय घेऊन शिवशाही प्रकल्पाची बिल्डिंग माझ्या साकीनाका पोलीस स्टेशनला दिली। अशाच पद्धतीने तुमच्या चरणावरती नतमस्तक होऊन माझ्या पोलीस स्टेशनसाठी, माझ्या या विभागातील जनतेसाठी
या ठिकाणी पोलीस स्टेशन येण्यासाठी एक बिल्डिंग MMRDच्या माध्यमातून माझ्या पोलीस स्टेशनला मिळावी एवढी या ठिकाणी विनंती करतो। साहेब, एक हॉस्पिटल मला तुम्ही दिलेलं आहात, 290 बेडचं हॉस्पिटल तुम्ही दिलं, काम सुरू आहे, तुमच्या आशीर्वादाने काम चांगलं सुरू आहे। या ज्या ठिकाणी तुम्ही आलात त्याच्या बाजूला 650 बेडचं हॉस्पिटल अर्धवट पडलेलं आहे। माझी आपल्याला विनंती आहे, MMRDची आणि महानगरपालिका आयुक्तांची बैठक घेऊन जैसे थे या तत्वावरती सदर बिल्डिंग महानगरपालिकेला देऊन 650 बेडचं हॉस्पिटल, माझ्या विभागामध्ये बाबा हॉस्पिटल छोटंसं आहे, राजेवाडी हॉस्पिटल लांब पडतं, माझ्या या कुर्ल्यातील लोकांना हॉस्पिटल जवळ नाहीये। माझी आपल्याला विनंती आहे, 650 बेडच्या हॉस्पिटलची एक बिल्डिंग आहे, अर्धवट अवस्थेमध्ये पडलेली आहे, ती माझ्या लोकांसाठी गोरगरिबांना आरोग्य सेवा देण्यासाठी ती जैसे थे या तत्वावरती MMRDच्या माध्यमातून महानगरपालिकेला देऊन ती आरोग्य सेवा मिळावी एवढीच मागणी करून आपला आशीर्वाद असाच कायम माझ्या डोक्यावरती राहो। माझं कुटुंब, माझं परिवार एवढ्या पुरतं मर्यादित आपल्याला राहता येत नाही आणि त्यामुळे आपलं कुटुंब मोठं आहे आणि त्याच्या अडचणी देखील आपल्याला सोडवायच्या असतात आणि म्हणून आज मला पहिलं काम आमदार महोदयांनी सांगितलं, त्या MMRDच्या घराला दुरुस्तीसाठी पैसे पाहिजे। मला वाटतं आपण किती 80 कोटी पहिले 85 कोटी रुपये आपण मंजूर केले। त्यांनी मला सांगितलं असं आहे, अनेक अडचणी आहेत, त्याच्यामुळे काय पाडा वाचत नाही आणि मला त्याची माहिती आपल्या लांडे मामाने दिली, आमदारांनी दिलेली आपल्या सगळ्यांना। त्यामुळे शेवटी हे सरकार सर्वसामान्यांचं आहे आणि म्हणून आज मोठा आनंद आहे। यापूर्वी देखील 220 लोकांना घरं दिली आपण आणि आज जवळपास 950 घरं, 961 लोकांना 961 म्हणजे 1200 पेक्षा जास्त लोकांना घरं देण्याचं काम तुमच्या या आमदार महोदयांनी केलेलं आहे। त्यामुळे इस वक्त आप देख पा रहे हो मेरे साथ इस वक्त मौजूद है यह विभाग प्रियन मुंबई महानगर पालिका के अंतर्गत आने वाले वार्ड क्रमांक 162 के पूर्व नगर सेवक वाजिद कुरैशी। तो यहाँ पर पहुंचे आज क्रांतिनगर बाजार के जो लोग हैं, कहीं ना कहीं पूरी उनके हक का घर आमदार दिलीप लांडे की दिए गए प्रयास से उनका जो सपना था घर आज कहीं ना कहीं पूरा होता दिखाई दे रहा है और CM साहब अभी आएंगे और उनके आदेश से 1200 लोगों को चाबी दी जाएगी। इस विषय में क्या कहना चाहेंगे? बहुत बहुत मुबारकबाद देना चाहूंगा पांडे जी आपके चैनल के माध्यम से। जो चीज लोगों ने भूल चुके थे, घर का जो सपना था लोगों का, वो लोगों ने भूल चुका था कि कहीं उनको उम्मीद ही नहीं थी कि मीठी नदी में जो बाधित जो लोग हैं, मीठी नदी बाधित में जो झोपड़ेवासी है, उन्होंने एक सपना था उनका कि उनको भी मुंबई में उनका हक का घर मिलना चाहिए। मगर ये जो प्रोजेक्ट है पाजी पांडे साहब, ये 2008 और 2009 में शुरू हुआ था। आज लगभग 15 से 16 वर्ष हो गए, लोगों ने इस प्रोजेक्ट को भूल चुके थे। मगर कहीं ना कहीं इस इलाके में, हमारे इलाके में दमदार आमदार दिलीप मामा लांडे को लोगों ने एक विश्वास के साथ इस इलेक्शन में जिताने का काम किया और इस विश्वास को पूरा करते हुए दिखाई दे रहे इस इलाके के दमदार आमदार दिलीप मामा लांडे। तो मैं पूरे विभाग की जनता, क्रांति नगर हो, संदेश नगर हो या जरीमरी हो, पूरे इलाके की जनता की तरफ से मैं इस इलाके के आमदार दिलीप मामा लांडे जी का बहुत बहुत मुबारकबाद देना चाहता हूँ और इसी तरीके से आने वाले दिनों में जो बचे कुछ लोग हैं उनका भी सपना पूरा करे, ये उम्मीद के साथ मैं इस इलाके के जो आमदार है उनसे मैं विनती करता हूँ और कहीं ना कहीं बहुत बहुत मुबारकबाद देता हूँ। आपका विभाग आता है जरीमरी का जो इलाका है, वहाँ के जो विस्थापित है, कहीं ना कहीं उनके अंदर एक उम्मीद की किरण जगी है। तो उस विषय में क्या कहते हैं, जरीमरी के लोगों को कब शिफ्टिंग मिलेगा इस विषय में? राजीव पांडे जी, जिस तरीके से हम लोग ने देख रहे हैं कि क्रांति नगर में 100% शिफ्टिंग करने जा रहे हैं, जिस तरीके से क्रांति नगर में 100% शिफ्टिंग होगी, उसी तरीके से जरीमरी के अंदर जो मीठी नदी का इलाका है, जो एयरपोर्ट के नजदीक रहने वाले लोग हैं,
जिनके घरों में हर साल मीठी नदी का पानी जमा होता है, भरता है और हर साल उन्हें नुकसान का सामना करना पड़ता है। ऐसे लोगों को इस इलाके के जो आमदार है उनसे वो कॉन्फिडेंस मिलेंगे और उनको विश्वास में लेकर अगर वो चाहते हैं कि हमें भी क्रांति नगर की जिस तरीके से शिफ्टिंग हुई है, हमारी भी शिफ्टिंग उस तरीके से 100% कर दी जाए, तो मुझे लगता है कि जरीमरी में जो मीठी नदी के इलाके में जो लोग रहने वाले हैं वो कहीं ना कहीं इस चीज का स्वागत करेंगे। मी मराठी सोनार क्रांतीनगर मधून आलेले, क्रांतीनगरची रहिवासी आहे आणि आमच्या इथे मामानी नगरसेवक असल्यापासून काम केलेलं आहे। म्हणजे सगळ्या नागरिक सुविधा, पाणी, नवीनसाठी पाईपलाईन, डबल माळ्याचे शौचालय, रस्ता, लाईट सर्व त्यांनी दिलेले आहे आम्हाला आणि अतिशय आमच्यासाठी आज आनंदाचा दिवस आहे। याच्या आधी जे लोक येत होते, आमदार खासदार होते, जे होते पहिले पूर्वीचे, फक्त आश्वासन देत होते। ते नसीम खान आमदार होते 20 वर्ष, फक्त आम्हाला आश्वासन देत होते। बिल्डिंग बनवून त्यांनी चढवली पण आम्हाला दिली नाही। आमच्या दिलीप्रमाणे आम्ही निवडून आणलं आणि आज ते आमदार झाले आणि ते घर आम्हाला पुन्हा दुरुस्त करून देत आहेत। आमच्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे, सुवर्ण दिवस आहे आणि एवढ्या लोकांचा आशीर्वाद त्यांना आहे। वही अभी दिलीप मामा आपके आमदार, मेरे भी आमदार है, चांदनी विधानसभा सभी के आमदार रो रहे थे अपने बच्चों को गले लिपट कर। क्या कारण था, कितने उनको क्या लगा कि कारण क्या था उनका? कारण यही था, इतनी खुशी उनको मिली है, इतने लोगों की दुआएं मिली है, वो खुशी के आंसू थे उनके, खुश होकर वो इतनी पब्लिक को देख के कि मेरे हाथ से इतना बड़ा काम हो, बहुत नसीब वाले, पुण्यवान है। देख रहे हैं आप इस मंच पर महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी यहाँ पर उपस्थित है। उनके द्वारा जो क्रांतिनगर के जो विस्थापित है कहीं ना कहीं यहाँ पर सनदी का जो चाबी है वो यहाँ पर दी जा रही है। जो विस्थापित है उनको यहाँ पर लगातार 1200 लोगों को आज कहीं ना कहीं जो मुख्यमंत्री है उनके द्वारा यहाँ पर चाबी देने का कार्य चल रहा है। तो आमदार है दिलीप मामा लाने के किए गए अंदर प्रयासों से कहीं ना कहीं उन सभी के स्वप्न आज इस मुख्यमंत्री के हाथों से कहीं ना कहीं पूरा होता हुआ दिखाई दे रहा है। आप सीधे मंच पर देख पा रहे होंगे जो मुख्यमंत्री है कहीं ना कहीं उन्होंने सभी को अपनी शुभकामनाएं भी दी और ये रिक्वेस्ट भी है, बात कही भी है अपने इस मंच से चांदीवली के विकास में कोई भी कसर नहीं होगी, चाहे कांक्रीटीकरण का कार्य हो, चाहे गार्डन का कार्य हो, चाहे दुकान का कार्य हो। इसके साथ साथ निश्चित रूप से चांदीवली के विकास के लिए पैसे की कोई भी कमी नहीं होगी। मेरे सहयोगी कैमरे में राजेश सिंह के साथ मैं मुरारी पांडे, समाचार 9 मुंबई चांदीवली से। समाचार 9 न्यूज पर ऐसी ताजा खबरों को देखने के लिए सब्सक्राइब करें, बेल आइकन को दबाना ना भूलें। समाचार 9 न्यूज।